हे चला हे सर्व त्यांचं मंडळ एकत्रित येऊन आज गिरगावची माऊली सुवर्ण चषक हॅलो हॅलो बोल. अब्बू बोलला हा ना यार सांगतो मी लागला मी कधी खोटं नाही बोलणार. स्माईल केला अब्बूने आणि अब्बू एन्जॉय करत क्रिकेट खेळतो मग तो एन्जॉय करत असतो नेहमी. मायकल जॅक्सन त्याचा फेवरेट आहे. रितेश गव्हाणेचा पण फेवरेट आहे. त्यांची एक स्टेपचा फोटो तो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या बॉल आतमध्ये आणलाय बॉल या बॉलवर 22 रनमध्ये सिंगल रन. लागेल लागेल बोलतोय. हा ते ना पहिला नाही बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ओंकार पाटणे एक जबरदस्त मॅच आहे. हलकीशी हवा पण चालू आहे. गरमी वाढली आहे. पाणी वितरण जास्त. या बॉल देखील बॅकवुडला आले आणि अक्षय गुरवणे एफर्ट्स दिले होते परंतु सिंगल रन. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक टी शर्ट कॅप आज सर्व गिरगावची माऊली सुवर्ण चषकाचा आपण आनंद घेत आहोत. अम्मीची लोटलेकर आणि सर्व त्यांचा मित्र परिवार शिंदे साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच मोलाचं योगदान राहिलं गेलं. आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके भाई आज गिरगाव या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट नुसती इंदूर आपल्याला पाहायला मिळाली. रन्स मात्र आतापर्यंत 2 रन्स झाले त्या फलकावरती. बॉलिंगसाठी ओंकार पाटणे या बॉलवर बीट केला गेलाय. बॉलरला पण बीट केलं मात्र कीपरला बीट केलं. बॅटरला पण अगदी वाईट बॉल होता. थोडेफार फसले गेले तिकडे पण पाहिलं तर सुरेश सरोज पण एक चांगला लेग ब्रेक होता परंतु फटका थोडा वाईट बॉल प्लसने मात्र रन्स 4 रन्स झाले त्या फलकावर. बॅटिंग करत असताना सनरायझर्स सल्फा रॉयल गेले कित्येक वर्ष चांगलं अंडरआर्म क्रिकेट मुंबई गिरगाव या परिसरामध्ये देखील पाहिलं गेलं. रबर बॉलचं देखील एक क्रेज या परिसरामध्ये. प्लॅस्टिक बॉलची पण आमची सिद्धेश भागवतची टीम आहे. हा दक्षिण मुंबईत त्यांचं पण एक प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट पण आपल्या ग्राउंडवर खेळलं जातं आणि खेळलं पाहिजे. जिकडून आपण खेळायला सुरुवात केली प्लॅस्टिक बॉल. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल जबरदस्त अंदाजामध्ये सिंगल रन. श्रीसाई स्पोर्ट्सवर देखील क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आमचे कॅमेरामॅन रोहित यादव आणि आमचे जीतू त्याचबरोबर मेन ऑपरेटर आमचे संतोष वराडकर आणि सुश्रुक आणि आमच्यासोबत स्कोरिंग डिजिटल आर्यन. परागजी पाटील शैलेशजी पाटील यांचं नेहमी आम्हाला ऋणी आहे कारण की खूप चांगला सपोर्ट श्रीसाई स्पोर्ट्स भवानी स्पोर्ट्स रावत स्पोर्ट्स माडिक कलेक्शन मंदार स्पोर्ट्स आणि आमची संपूर्ण शिव एडिटची टीम देखील साई एडिटची टीम देखील इकडे एक चांगला कार्यकर्ते शिव आणि अमित त्यानंतर स्वतः साई जाधव. काल तारदेवची टीम जिंकल्यानंतर तो एवढा खुश झाला की आमची तारदेव जिंकली. साईच्या चेहऱ्यावर स्माईल होतो. हा आणि आमचे उज्ज्वल सोशल मीडियाला पण आपलं पेज आहे त्याला पण फॉलो करा. खूप चांगले फोटोज. इंस्टाग्राम महत्वाचं आहे आता. झोपताना आपण पहिल्या ओव्हरचा खेळ आपण समाप्त झाले. 7 रन झाले त्या फलकावरती. एक वर्ष लॉकडाऊन मध्ये पण आपण ही क्रीडा स्पर्धा मला अजून खूप जुने फोटो बघितले की त्या गल्लीत ती क्रीडा स्पर्धा झाली होती मला असं वाटतं. आता ही या विभागात एक प्लॅस्टिक बॉलची पण क्रीडा स्पर्धा आम्ही कव्हर केली होती.
इंटर क्रिकेट. मुलीसाठी किरण चांगला स्टार्ट केलं गेलं. 9 रन झाले त्या फलकावरती. सनराईज असेल पण चांगला टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. आनंद आणि अब्बू. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किरण, स्ट्राईक एंडला अभिजित दोडके, अब्बू या बॉल देखील आणि डायरेक्ट हिट. आउट. अंपायरचं डिसिजन नॉट आउट आहे बट चेक केलं जाईल. बघू. टोप आहे. नको आहे ते. पडलं का? पडलं. आउट. बहुत है. नाही येणार कॅप्चर होईल. नाही तो ना त्याच्यात येईल ना, ह्याच्यात येणार, त्याच्यात येणार येणार मी सांगतो ना. हा लाईनची विजिबिलिटी बरोबर. दगदग वाढली आहे. रितेश गव्हाणे पण असे बघतात की नॉट आउट आहे. सो रन मात्र तिकडे कंप्लीट केलं जात आहे. सगळ्यांनी दिली. आताची रन किती अंपायर? हा एकच रन आहे. आनंद किती आहेत? हा आनंद एक. आनंद चांगलं, माझे जवळचे मित्र त्यांनी आम्ही पण एकत्र चांगलं क्रिकेट खेळलो आहे. आमचे सिद्धेश गवळी पण आज आनंद सोबत आलेत. हा आम्ही एकत्र चांगलं क्रिकेट खेळलो. 1 to go. याबरोबर वेगळ्या स्टाईलने घ्यायचा प्रयत्न केला गेला आहे. पुन्हा एकदा सिंगल रन. एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त रन झाले 13. बिनबाद चांगली स्टार्ट केली अब्बू आणि आनंद बेल बॅटिंग. तेरा रन झाले त्या फलकावरती पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे येत आहेत. जबरदस्त वेगवान गोलंदाज चर्चेत राहिले गेले. याही खेळाडू चर्चा राहिली गेली आहे आणि महत्वाची मॅच आहे, महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल असं 3 मॅचचं शेड्यूल आपलं बाकी आहे. काल चिंतामणी अन्ना 11 चिंतामणी संघाने एक चांगला खेळ केला स्थानिक गटातून आणि त्यानंतर रॉयल महालक्ष्मी VNP हा संघ देखील क्वालिफाय झालाय.
पहिल्या ॲपमधून व्हीएम पॅकेट माझगाव संघ क्वालिफाय झाला. तिसरा संघ कोण असणार आहे? चारही टीमला आपण पाहिलं तर खूप चांगल्या भेटवस्तू देखील आहेत. बॉलिंगसाठी ऋतिक गोडे. पहिलाच बॉल फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि आनंदला मला असं वाटतं इकडे बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. थोडी घाई केली आनंदने. पहिल्याच बॉलला आनंदने चान्स घेतला होता. रन बॉक्स आउटच्या रूपमध्ये बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर रोहन साळुंके येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटर रोहन साळुंके. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत. स्ट्रायकेडला ऋत्विक, पॉलिसीसाठी ऋत्विक, स्ट्रायकेडला रोहन. तिसरी ओव्हर चालू आहे. 13 रन्स वरती पहिली विकेट गेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट दिली आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले सुमेश शिकडे आणि नाव स्ट्रायकेडला नॉट आउट. पोलिसांनी ऋत्विक स्ट्रायकेडला अभिजित दोडके अब्बू. 14 रन झाले त्या फलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही संघ मात्र फाईट करतात. जबरदस्त मॅच. या बॉल देखील एक जबरदस्त टायमिंग मध्ये. काय टायमिंग केलं गेलं अब्बूने. टॅप क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलं अब्बू. अनुभव आहे त्यांच्याकडे. 15 रन झाले त्या फलकावरती. या बॉल देखील आतमध्ये आणलाय बॉल. अबूने चांगला टायमिंग करत असताना डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. वेल बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळते अबू यांच्या माध्यमातून. 16 रन झाले त्या फलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. खूप वर्ष एक चांगला क्रिकेट खेळत. त्यामुळे अनुभव, जसं पदीने सकाळी सांगितलं की तुमचं स्किल खूप इम्पॉर्टंट आहे ग्राउंडवर, आणि तो स्किल अब्बूकडे आहे. खूप चांगलं क्रिकेट ह्या परिसरात मुंबईत खेळले, त्यामुळे अनुभव त्याच्याकडे खूप मॅटर करतो मोठ्या टुर्नामेंटला. त्यांनी मगाशी सांगितलं राणेंनी मला टीम मध्ये बोलवलं, त्यामुळे खूप एक्सपिरियन्स प्लेअर खूप मॅटर करतात की आपल्या टीम मध्ये असणं. या बॉलवर मात्र इकडे अभिजित दोडकेला बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. फटका थोडा फसला होता. रनआउटची येते विकेट. 16 रन्स वरती आपण पाहिलं तर 2 विकेट गेले. तर रन झाले 16. विपुल राऊत आणि त्याची संपूर्ण टीम मुगबाट या परिसरामध्ये भव्य दिव्य असं आयोजन असतं. शेवटचे 6 बॉल पेंडिंग आहेत. रन झाले 17. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. लॉन्ग स्ट्राईक केला आणि वा, अक्षय गुरवला यश मिळत आहे. बॅटर आउट. आणि अक्षयने विशाललाच आउट केलं. आता तू असेल तर दुसऱ्या टीम मध्ये. संकेत पण स्माइल करतोय. करून करून तो आपल्याच टीमच्या प्लेअरला आउट करतो यार. एकत्र एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. बॅटिंगसाठी नीरज येत आहेत. अरुण, नीरज आणि सनी. आमचे देसाई पण आले आहेत. देसाईंचं पण स्वागत आहे. या बॉलवर डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. निलेशजी देसाई आपलं पण स्वागत आहे. रन झालेत आतापर्यंत 18 रन झालेत. गोल्डन मॅन आमचे निलेश देसाई.
मोस्ट वेलकम देसाई साहेब. या बॉलर समोर खेळले गेले आणि किरण शिंदे बॉल थोडा मात्र डबल वाईड झाला. 2 रन तिकडे मिळतील. हा, जो मॅच जिंकेल त्याला आमचे देसाई साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. जो संघ ही मॅच जिंकेल या मॅच साठी स्पेशल आहे. संघ मालकाला ते असणार आहेत. आमचे गोल्डन मॅन निलेश देसाई. स्कोर झालाय 20 रन. हा, देसाई जर प्रत्येक टुर्नामेंटला मुंबईत असे देसाई असले. बाउंड्रीसाठी 500 रुपये आमच्या निलेश देसाई यांच्याकडून. हा, देसाई सर्वीकडे पाहिजेत. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक याचा प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा सिंगल रन. प्रत्येक बाउंड्रीला 500 रुपये सर्व मॅच संपेपर्यंत. ट्वेंटी 21 रन झाले. शेवटचे काही बॉल खूप निर्णायक आहेत. सायकल नीरज पॉलिसी अक्षय गुराव. या बॉलवर देखील सिंगल केला गेला. पुन्हा एकदा रन कशाही येऊ देत पण रन येऊ द्यात. दिनेश सांगळे यांची एक विनंती आहे की देसाई साहेबांनी संध्याकाळपर्यंत थांबावं. पूर्ण मॅच बघूनच जावं. ट्रॉफी त्यांच्या हातातून पण आपण देऊ शकतो कारण की ते उभे राहिले तर नक्कीच आमच्या मागे. या बॉलवर सिंगल आणि हे 2 रन खूप निर्णायक आहेत. 2 रनच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 रन झाले. 25चं टार्गेट आहे. चोवीस बॉलमध्ये जिंकण्याकरिता 25 रनचं टार्गेट आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल. बॉलिंगसाठी अरुण येत आहेत.
स्ट्रायकिंगला दिवेश नाव, स्ट्रायकिंगला दिवेश, स्ट्रायकिंगला सुरेश सरोज. समोरून जे थोडे उभे आहेत त्यांनी साईडला उभे राहा. दिनेश थोडं या साईडला जा प्लीज. चोवीस बॉलमध्ये 25 करायचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण यादव येतात. नुकतीच मालवणला देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला गेला आधी गौरव चषकामध्ये. पराग आणि त्यांची एक चांगली एवन जोडी, खूप चांगला परफॉर्मन्स की त्या परिसरामध्ये खेळले गेलेत आणि खूप चांगले स्पिनर आहेत. अरुण कुर्ला परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट 25 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉलमध्ये 25 करायचे. स्ट्रायकिंगला सुरेश सरोज खुडा. या बॉलवर प्रयत्न केला गेला. डिक्लेअर मध्ये सिंगल रन मिळते. 24-25 या ग्राउंडवर फायटेबल आहे. थोडं कठीण आहे करणं, परंतु बॉलरने जर चांगले एफर्ट्स दिले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम. सल्फा रॉयल त्यांच्या विरुद्ध बेत 11 अंधेरी. दोन्ही संघ फायटिंग आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. गिरगावची माऊली सुवर्ण चषक. या बॉलर बीट केला गेला. सचिन राणे. वा राणे गेले कित्येक वर्ष यष्टांच्या मागे राणेने अनेक घडामोडी आणि सूत्र हलवलेत. प्लसचं क्रिकेट देखील खूप चांगले खेळतात, परंतु खुल्या गटामध्ये आपले क्रिकेट खेळलं पाहिजे. अनुभव खूप सारा त्यांच्याकडे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये 1च रन आली आहे. आमचे देसाई एका बाउंड्रीसाठी आता शेअर मार्केट वाढलं 1000 रुपये. जो बाउंड्री लागेल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आमचे निलेश देसाई. आणि जो संघ जिंकेल या मॅच मध्ये ते संघ मार्गाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आमचे देसाई. या बॉलवर सिंगल केलं गेलं. वा जबरदस्त सिंगल केलं गेलंय. एका रनने मात्र तिकडे जिसने पैसों की बारिश बरसाई. देसाई एटीएम सर्व्हिसेस केले गेले त्याबद्दल आपलं पण ऋणी आहे. किल्ले स्पर्धा आता थोड्या कमी झाल्यात. विशेष करून दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा मुंबईत एक वेगळा क्रेज होता. नवी मुंबईत पण आता क्रेज वाढला येतो आणि जपली पाहिजे. मराठी आपले सण, आपले ही सांस्कृतिक जपली पाहिजे. पहिले दिवाळीची सुट्टीत आपण किल्ले बनवायचो आणि अरुण बॉलिंगसाठी या बॉल देखील चांगली फिल्डिंग पाहिली गेली. नॉन स्ट्राईक चान्स आहे आणि बॅटर आउट. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. दिवेश पारावेला जावं लागेल बाहेर. बॅटर आउट. या वर्षी आपलं 100वे वर्ष आहे दहीहंडी आणि गणपती आणि नवरात्र आपण करतो. गणपती आणि दहीहंडीचं तब्बल हे 100वे वर्ष आपलं असणार आहे. मोठी गोष्ट आहे आणि सर्वांना अभिमान आहे. भले त्या गिरगाव सोडून गेलेत, परंतु खोताच्या वाडीवर वेगळं प्रेम आहे. नॉट आउट आहे आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. काय फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नॉट आउट आहे. रिव्ह्यू लॉस झाला फिल्डिंग टीमचा.
4 रन झाले धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग केली गेली पहिल्या ओव्हरमध्ये. अरुणने 4 रन खर्च करत असताना एक विकेट आली रनआउटची. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बघूया कोणाला जबाबदारी दिली जाते. रितेश गव्हाणे अप्पू जबरदस्त फिरकीपटू खूप चांगली बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेले. रितेश गव्हाणे बॉलिंगसाठी अप्पू. अठरा चेंडू जिंकण्याकरिता 21 रनची गरज आहे. 25 टार्गेट आहे. 18 बॉल 21 करायचे आहेत. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे अप्पू. एक क्रुशल मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. बॉलिंगसाठी रितेश. स्ट्रायकरला सुरेश सरोज. या बॉलवर समोर टॅप केला गेला. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गेलं 2 ने सुरेश सरोज. 6 रन झाले धावफलकावरती. 17 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. 17 चेंडून 19 धावांची गरज आहे. वेळ दिले अंधेरी संघाला जिंकण्याकरिता. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि तिकडे येईल डॉट बॉल. सिंगल डबल खूप महत्वाचं आहे. रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर रन खूप महत्वाची असणार आहे. मॅच दिली अंधेरी संघ. या बॉलवर समोर टॅप केले गेले. बॅक टू बॅक दुसरा या ओव्हरमध्ये आपल्याला डबल पाहायला मिळतोय. 2 रनने स्कोर पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावर. 15 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. 15 चेंडूने जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 15 बॉल 17. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिकडे एफर्ट्स दिले गेलेत आणि सिंगल रन. 9 रन झाले धावफलकावर. 14 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे. 14 बॉल 16 करायचे आहेत. रनची गरज आहे. 12 बॉल 14 करायचे आहेत. सुरेश सरोजनी पण एक जबरदस्त बॅटिंग केली. 9 बॉल 9 करतात. चांगले इनिंग खेळले गेलेत. 12 बॉल 14 करायचे आहेत. जिंकण्याकरिता वेळ दिली अंधेरी. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. 12 बॉल 14 करायचे. बॉलिंगसाठी आनंद लोके. जबरदस्त मॅच. 12 चेंडूंनी 14 रनची गरज आहे. स्ट्रायकरला ओमकार पाटणे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच कशी पाहायला मिळेल सर्वांचं लक्ष मॅचवर असणार आहे. 1,11,111चा मानकरी कोण ठरेल. बाईक कोणाला मिळेल. ओव्हन कोणाला मिळेल. द्वितीय क्रमांक 66,666. खूप सारं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या बॉल बोल्ड आउट. जबरदस्त लेग स्पिन. आनंद लोके. ओमकार पाटणेला मात्र बाहेर काढले गेले. बॅट आउट. ठरवून खेळले. स्वीप यायचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसताना पाहिला गेला. बॉलला बीट केलं आणि यष्टांचा प्रयत्न मात्र घेतला गेला. बॅटरला बीट केलं गेलं. 11 रन्सवरती दुसरी विकेट. 11 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. न्यू बॅटर देवकरून परमार येतात. न्यू बॅटर देवकरून परमार येतात बोरिवलीचे. 11 चेंडूंनी जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. 11 बॉल 14. बॉल मध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला देवकरण परमार. या बॉल देखील समोर टॅप केला गेला. खेळाडू आहे तिकडे नॉन स्ट्राईक एंडला आणि सिंगल रन. एका रनने धावफलक पुढे जाईल.
12 रन्सवरती 2 विकेट गेलेत. तिसरी ओव्हर चालू आहे. याची माऊली सुवर्णचषकाचा शेवटचा दिवस आहे. यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल. बॉलिंगसाठी आनंद लोके, स्ट्रायकेला सुरेश सरोज. या बॉलवर लेग ब्रेक. वा, जबरदस्त बॉल फिरवला गेलाय आणि तिकडे थांबवला गेलाय. जबरदस्त बॉल पाहिला गेला आनंदच्या माध्यमातून. नॅचरल लेग ब्रेक पाहिला गेला. बॉलला फिरवलं. 9 बॉल 13 करायचे आहेत. 9 चेंडूने जिंकण्याकरिता 13 रन्सची गरज आहे. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं मात्र या मॅच मध्ये सनरायझर सल्फर रॉयल. आनंद लोके बॉलिंगसाठी जबरदस्त बॉलिंग केली गेली. आतापर्यंत 1च रन खर्च केली गेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यात सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. 9 बॉल 13 करायचे आहेत निर्णायक मॅचच्या दिवसातील. या बॉलवर समोर टॅप केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे, फेकी करतील. आठ चेंडूने जिंकण्याकरिता आता 12 रनची गरज आहे. गुड बॉलिंग आनंद, चांगलं कमबॅक केलं. 8 बॉल 12 करायचे आहेत. वैभवजी मोरे आपलं पण स्वागत आहे. वैभवजी मोरे, माझा राजा, गिरगावचा राजा. त्यांनी टी शर्ट वर वैभवजी मोरे आपलं पण स्वागत आहे. मोरे सर्वीकडे आहेत आणि जुने जाणते खेळाडू आहेत. एक चांगलं क्रिकेट प्रेमी आहेत आणि अष्टविनायक संघाला पण त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. थँक्यू सो मच मोरेजी. भरत मोरे, सागर मोरे आणि वैभव मोरे. क्रिकेट पुढे घेऊन जाणं रक्तात क्रिकेट आहे. निखिल पाटील पण तिकडे 1 2 एन्जॉय करतो मागे. आणि माझा मित्र सिद्धेश गवळी पण आहे, आज मॅच बघायला आला आवर्जून. चांगलं क्रिकेट आम्ही पण एकत्र खेळलो. आनंद, सिद्धेश, आम्ही. आज मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. जबरदस्त बॉलिंग केली आनंदने. गुड बॉलिंग. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. 6 बॉल 10. सहा बॉल मध्ये एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर विशाल स्ट्राईक एंडला. पटकर सर आपल्याबरोबर देखील स्वागत आहे. आमचे मूर्तिकार आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेला न चुकता येतात. थँक्यू सो मच पटकर साहेब, आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या माऊलीचे मूर्तिकार अविनाशजी पाटकर सर आणि
बॉलिंगसाठी विशाल. एक जबरदस्त मॅच आहे, बेस्ट ऑफ बेस्ट. या बॉलवर समोर टॅप केला गेला, रन सिंगल मिळेल. विशाल जाधव पण इझिली मॅच सोडणार नाही, त्याला माहिती की मॅच मध्ये आपण कमबॅक केलाय. शेवटची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. 5 बॉल मध्ये 9 करायचे आहेत, बाउंड्रीची गरज आहे. जर मी 5 बॉल मध्ये टाकले तर मी इझिली मॅच जिंकू शकतो. विशाल जाधव बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. विशाल जाधव बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. या बॉलवर विशालचा कॉन्फिडन्स होता की बॉल ठेव. जबरदस्त बॉल पाहिला गेला आणि चेक केलं जाईल. सर्व आमचे मान्यवर नक्कीच आज या क्रीडा स्पर्धेसाठी मूर्तीकर आमचे अविनाशजी पाटकर सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यावर्षी जीएसबी सेवा मंडळाची देखील मूर्ती खूप जबरदस्त दरवर्षी ते बनवतात आणि यावर्षी पण देखील पाहण्यासारखी राहिली गेली आहे. मुंबईतलं गणपती नवरात्र एक वेगळंच पाहण्यासारखं राहिलं आहे आणि आम्हाला पण अभिमान आहे की तुम्ही आमच्या माऊलीची मूर्ती बनवता. त्याबद्दल पाटकर सर आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. डॉट बॉल आहे. विशाल जाधवला कॉन्फिडन्स होता. चार बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे. 4 बॉल 9. ते बोरवले आणि मीरा भाईंदर तुम्ही बघून घ्या तुमचं. मॅच चालू करायची आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 4 बॉल 9 करायचे आहेत. सेमीफायनल मध्ये जाणं, एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सेमीफायनल खेळणं, सचिन राणे, आनंद लोके चेहऱ्यावर खुशी आहे, आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. आता जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 2 षटमध्ये 9 धावांची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. मॅच वरती मात्र जवळपास नाव कोरलं गेलं टीम सनरायझर्स सल्फर रॉयल. चांगला खेळ करत असताना पहिल्या इनिंग मध्ये आणि हा सामना जिंकला गेला. सनरायझर्स सल्फर रॉयल संघ जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन सचिन राणे आणि कंपनी. शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत. त्यांच्या तालमीत एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. आमचे साथी समालोचक आज दिवसभरामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला असे आमचे भरत मोरे सरांचा एक विशेष सन्मान. आणि थँक्यू सो मच भरत.